तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर चालले मी म्हणलं बघावा गाडा. तसंच आपल्याला एक सणस्वारीची ताई सिस्टर त्यांनी पण मदत केली, 1000 रुपये. आणि मोरे त्यांनी पण, म्हणजे मी लिहून ठेवलं बरं का, लिहून ठेवले. काय होतं माहिती आहे का, एवढं माझ्या डोक्याला टेन्शन आहे ना, तर ध्यानामध्ये राहत नाही. तर लिहून ठेवलं मी वहीमध्ये. तर त्या ताईनं 500 रुपये पाठवलं आणि सिस्टर, माय सिस्टर, त्यांनी 1000 रुपये पाठवलं. आता हळूहळू पाठवतील तुमच्या आशीर्वादाने. आता बघू, ॲडव्हान्स देऊन येते मी. म्हणजे गाडा कसा आहे कसं नाही तिथं हेड्यावर बनवीन मी. जर जमला तर माणसं असली तर त्यांना जर विचारून बनवीन, आणि जर नाहीच झालं तर नाही बनवणार, डायरेक्ट आणल्यावरच दाखवणार मी तुम्हाला. बरोबर आहे का? तर इथं माझ्या शाळेतला एक मुलगा आहे, लय हसतं, म्हणजे चेष्टा वगैरे करतं. काय बाबा, माणसं भाळवण्यातली माणसंच बोलत नाही ती, ले भाळवून. हे आम्ही बिझनेसमॅन झालोय. मग काय तर, आम्ही बिझनेसमॅन झाले, आम्ही बोलत असतोय वय. मग आम्हाला जायला सुद्धा 4 चाकी गाडी आहे. तर जाऊ द्या, या आपल्या म्हणजे आमच्या घरातलाच एक सदस्य आहे. असं म्हणजे दिसलं वगैरे बोलतो आम्ही. आणि काय येतं संघ, 4 गोष्टी बोललेली संघ येतं, बाकी काही येत नाही संघ. बरोबर आहे का नाही? तर मी कुठं होते, हां मी चालले आता बघायला. बघू आता काय होतंय काय नाही. बिझनेस आपला तुमच्या आशीर्वादाने. आता माझ्याकडं आहेत 1000-1500, असं करून 2-3 हजार आहेत झालेत आता. म्हणजे माझ्यापासलं धरू ना. एका ताईनं 1000 रुपये केली मदत, एका ताईनं 500 रुपये केली मदत. तर म्हणलं चला ब्लॉग तर बनवा, म्हणलं चाललेली सांगावं म्हणलं. आमच्या गावाकडलं वातावरण बघू शकता. आणि माझं कसं आहे, हाय किती माझी काळजी करतात माझे भाऊ बहिणी, लय काळजी. आणि बहिणी जास्त काळजी करायला लागल्यात. ताई आम्हाला सांगायचं होतं, तू सणसवाडीत होती, असं तसं, आम्ही तुला मदत केली असती. तर मला पण माहिती आहे, कारण तुम्ही माझी मदत करणार. मी खुश आहे, कारण मी अन्वीपाशी असली ना, मी खुशच असते. मी आजारी असली तरी खुशच असते. आणि मी अन्वी चांगली असली तरी, आम्ही किती आजारी पडले तरी आम्हाला काहीच वाटत नाही. अन्वी दुःखी असली का नाही, सगळीच आजारी पडते ती, सगळीच. दीक्षा गेली शाळेत, तिला घालवून आली. अन्वीला आंघोळ घातली, चारलं, आणि तोपर्यंत स्वयंपाक बनवला. मग बानवला चारलं. म्हटलं चला आता काही गोष्टी, काही गोष्टी राहिलेल्या आहेत ती पण आणावं म्हणलं, विचारावा कसं आहे काय. गुरं माझ्या म्हणण्याने हे पण चांगलं आहे, म्हणजे भरपूर जणांना माझ्या म्हणणं आवडलं आहे. आणि एका ताईचं धन्यवाद, त्या ताईनं माझ्या डोक्यामध्ये घातलं. पण लगेचच्या लगेच थोडी चालू होणार आहे. आता हळूहळू करायचं आपलं रुटीन चालू. पण त्याच्या आधी मला गाड्याची गरज आहे. का माहिती आहे का, चौकामध्ये थांबायला आता डोक्यावर घेऊन तर हिंडायचं म्हटलं तर बायका येतात आमच्या इथं. म्हणजे शेतीत लावलेले आहे हे, बाकीचं काय येत नाही. कोथिंबीर, भाजी, पालकची एवढ्या येतात. बाहेरची माणसं मस्त येते ती आमच्यात, पण पहिली येत होती लॉकडाऊनमध्ये, आता नाही ती येत. आता बघू, त्याच्यावरती मी पापड पण चालू करणार आहे, तांदळाचे. फक्त ते पाठवायचं कोणाला तसलं नाही जमणार मला, नाही का. ऑर्डर काय म्हणतात का, मनी ऑर्डर का काय, म्हणजे नाही का
काय केलेलं असलं पाठवायचं हे त्याला काहीतरी म्हणते ती की तसलं नाही मला करता येत. तर चला बाय. बोलू आपण तिथं गेल्यावर. जर मी त्यांना विचारते काय होतंय काय नाही आणि मग मी बनवते ब्लॉग. ठीक आहे बाय.